नमस्कार, मी डॉक्टर दिनकर पतंगे, भारतीय जनता पार्टीचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे। त्याचबरोबर जत तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने मी माझे मनोगत अगदी थोडक्यात आणि मोजक्यात शब्दात मी सादर करीत आहे। आज जत नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरच्या पातळीवरती स्वबळ निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं आज आम्हाला अतिशय खूप आनंद झालेला आहे। आणि यासाठी या जत नगर परिषद निवडणुकीमध्ये एक नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र आळी साहेब आणि 23 नगरसेवक असे एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहे। आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवली जात आहे। प्रचार यंत्रणा आणि प्रसार यंत्रणा अतिशय शिस्तबद्ध अशी सुरू झालेली आहे। या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्वतः आदरणीय गोपीचंद पडळकर आमदार साहेब, त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान आमदार आदरणीय गाडगीळ साहेब, माजी मंत्री मिरजेचे आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेब, या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष, त्याचबरोबर महिला आघाडीच्या प्रमुख, त्याचबरोबर जत तालुक्याचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जुने नगरसेवक, नवीन कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षात आमच्या भारतीय जनता पक्षाचे, त्याचबरोबर शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, सेवाभावी संस्था, इतर विविध काम करणारे हे आमचे सर्व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग होऊन मोठ्या कामाला लागलेले आहेत। लोकांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे। आज जनतेसमोर फक्त विकासाचा हा एकच मुद्दा घेऊन जनतेसमोर आम्ही जात आहोत आणि आता जात आलेलो आहे। आता फक्त आज आणि उद्या हे 2च दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत। ही बाब लक्षात घेऊन आमचे सर्व पदाधिकारी, सर्व भाजपचे कार्यकर्ते अतिशय बारकाईचे लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत। आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत यात मात्र शंका नाही। कारण आज जनतेमध्ये आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीबद्दल चांगला एक आदर निर्माण झालेला आहे, एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचे हा एकमेव पक्ष हा केंद्रात आहे, राज्यात आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे। आमच्या जत तालुक्याचे विद्यमान आमदार हे देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत। हे सर्व कामाला लागले असल्यामुळे वरच्या पातळीवरून आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आमदार साहेब हे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आतापर्यंत दिलेला आहे आणि यापुढे देत राहील। आणि आमच्या जत शहराचा विकास हा अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही करून दाखवणार आहोत। त्याचबरोबर जत विधानसभा मतदारसंघ हा शेवटचा मतदारसंघ आहे 288 नंबरचा आणि या मतदारसंघातले जत नगर परिषद ही शेवटची नगर परिषद आहे आणि आम्ही चौबाजूनी अंगाने आम्ही या जत नगर परिषद विकास करून दाखवू आणि एक चांगली नगर परिषद, चांगला आदर्श आम्ही आमच्या ह्या जनतेसमोर ठेवू असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे। आज आम्ही जे बोलतो ते आमच्या जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या नगर परिषदेमध्ये आमची सत्ता 100% बसेल आणि जत नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येऊन निश्चित येणार आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे विकास करून दाखवू एवढीच या ठिकाणी विनंती करतोय। त्याचबरोबर आमच्या जत मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिना नम्रपणे हात जोडून विनंती करतो की आमच्या जतमधल्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर 23 नगर परिषद नगरसेवक यांना आपण प्रचंड मताने देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच मी मनपूर्वक आपल्याकडे विनंती करत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय जनता पार्टी।